नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोटाचा एक आजाराबद्दल, ज्याचे नाव आहे IBS। मित्रांनो, हा आजार का होतो, याची लक्षणे कुठली आहेत आणि यावरती कोणते उपाय केले जातात हे इत्थंभूत आपण जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। मित्रांनो, IBS हा एक मोठ्या आतड्याचा होणारा आजार आहे। या आजारामध्ये विविध लक्षणे दिसून येतात। हा आजार शक्यतो तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला भेटतो। वयाच्या 45च्या आतल्या रुग्णांमध्ये हा जास्त प्रमाणात दिसतो। 45 नंतर हा आजार खूप कमी लोकांना होतो। तसं पाहायला गेलं तर IBS मध्ये रुग्णाला खूप वेदना जरी असल्या तरी पण रुग्णाला कुठल्याही मोठ्या प्रकारचा गंभीर आजार होईल याची शक्यता नसते। मित्रांनो, आतापर्यंत तरी IBS का होतो हे पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही। मात्र तुमच्या आतड्याच्या बाहेरच्या भागामध्ये होणाऱ्या ज्या आतड्याच्या हालचाली असतात, या हालचालींमध्ये व्यत्यय आल्यामुळे IBS सारखे आजार होतात। IBS या आजारामध्ये जेव्हा आतड्याची हालचाल जास्त असते तेव्हा रुग्णाला अतिसार होतो। तसेच आतड्याची हालचाल जर कमी असेल तर रुग्णाला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेसारखे त्रास होतात। कधी कधी या आजारामध्ये रुग्णाला भयंकर पोटदुखीची समस्या देखील उद्भवते। IBS असणाऱ्या रुग्णांमध्ये शक्यतो पोटदुखी किंवा पोटफुगीची समस्या साधारणतः आपल्याला दिसून येते। कधी कधी विविध जंतूंचा संसर्ग झाल्याने देखील IBS हा आजार होऊ शकतो। जे लोक मानसिकरित्या जास्त ताण घेतात अशा रुग्णांमध्ये सुद्धा IBS चे लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात दिसतात। बऱ्याच रुग्णांना पाचन मार्गातील काही हॉर्मोन्सच्या बदलामुळे देखील हा त्रास होऊ शकतो। IBS च्या आजारामध्ये काही रुग्णांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची सेन्सिटिव्हिटी असते। ते अन्न खाणं त्यांना सहन होत नाही। अन्न खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो। अशी लक्षणे देखील IBS मध्ये आपल्याला बघायला भेटतात। मित्रांनो, IBS या आजारामध्ये पोट दुखणं किंवा पोट फुगणं, तसेच जास्त संडास होणं किंवा संडासला कडक होणं अशी लक्षणे आपल्याला बघायला भेटतात। तसंच काही रुग्णांमध्ये पाठदुखी, डोकेदुखी, लवकर थकवा येणं, तसंच महिलांमध्ये पाळीच्या समस्या देखील दिसून येतात। IBS चे निदान करण्यासाठी कुठल्याही तपासण्यांची शक्यतो गरज नसते। डॉक्टर दिसणाऱ्या लक्षणानुसार IBS च्या आजारावरती उपचार ठरवतात। मित्रांनो, IBS हा आजार टाळण्यासाठी रोज वेळेवर जेवण करा। जास्त वेळ जुलाब होत असतील तर एकाच वेळी जास्त जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या अंतरानं जेवण करा। जर रुग्णाला कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अशा रुग्णांनी हाय फायबर युक्त अन्नाचं सेवन केलं पाहिजे। मित्रांनो, यामध्ये संपूर्ण धान्य वापरलं किंवा बिया वापरल्या किंवा विविध प्रकारचे धान्य बारीक न करता वापरलं तर IBS आजार टाळू शकतो किंवा कमी करता येतो। IBS हा आजार असणाऱ्या रुग्णांनी विविध फळं तसेच विविध भाज्यांचा आपल्या दैनंदिनीत समावेश करावा। मात्र फुलगोबी, पत्तागोबी तसेच ब्रोकोली यांचं सेवन मात्र त्यांनी टाळलं पाहिजे। प्रोसेस केलेलं फूड जे असतं ते देखील खाणं टाळावं। त्रास कमी करण्यासाठी सकाळचं फिरणं मात्र सुरू करा। वेळेवर जेवण करा। डोक्यावरचा ताण जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करा। हे करण्यासाठी ध्यान, योगासन यांचा समावेश करा। IBS च्या रुग्णांमध्ये विविध होमिओपॅथी औषधं खूप चांगल्या प्रकारे वापरले जातात। यामध्ये नक्सओमिका असेल, लायकोपोडियम आहे, सल्फर आहे, अर्जेंटिकम नायट्रिकम आहे, यासारख्या औषधं कंप्लीट रुग्णाची हिस्ट्री घेऊन वापरले जातात। रुग्णाच्या कॉन्स्टिट्यूशननुसार जर तुम्हाला IBS हा त्रास असेल तर आमच्याकडे काही औषधं तुम्ही घेऊ शकता। तुमची संपूर्ण ऑनलाईन किंवा हॉस्पिटलमध्ये केस घेऊन आम्ही औषधी पाठवतो आणि रुग्णांना यापासून आराम देखील मिळतो। चला तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।